ज्ञानाच्या प्रकाशाने आयुष्य बदलते, पण काहींसाठी तो प्रकाश पोचणंही कठीण असतं. मात्र इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नसतं. ही कहाणी आहे सुकुमार माणिकराव सातपुते यांची, एका अंगणवाडी मदतनीसची, ज्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा अध्याय कधी उघडलाच गेला नव्हता. घरच्या परिस्थितीमुळे त्यांचं शाळेत नाव होतं, पण त्या कधीच शाळेत जाऊ शकल्या नाहीत. माझे नाव सुकुमार माणिक सातपुते. मी पुसणे अंगणवाडी क्रमांकची मदतनीस आहे. ज्यावेळेस आमच्याकडे प्रकल्प सुरू झाला तेव्हा मग आमच्या प्रकल्प सहाय्यक आम्रपाली मॅडम आल्या. मग त्यांनी सुरुवात केल्या की अंक लिहायचे कसे, अक्षर कसं काढायचं, सगळं मुलांना त्यांनी शिकवू लागल्या. मग मला काहीच येत नव्हतं. मग एक वेळेस काय झालं, आमच्या कार्यकर्ते नव्हत्या, मंगलताई कांबळे, त्यांनी ट्रेनिंगला गेल्या. ट्रेनिंगला गेल्यावर मग मी कॅलेंडर लावले. मला काय वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं. मग ते उलटं सुलटं झालं. मग मॅडम आल्या. मॅडम मला रागावल्या थोडंसं की तुम्ही असं कसं लावलो. मग मला थोडं वाईट वाटलं की हे मला वाचता लिहिता येत नाही. मग ज्यावेळेस आम्रपाली मॅडम शिकवू लागल्या की मुलांना अंक, अक्षर आणि कलरचे कसं लावा, कलर कोणता ओळखायचा. मग मी पण माझ्या मनालाच मी विचार केला की आपण कुठंतरी थोडंसं हे केलंच पाहिजे. मग मला लक्ष देऊन आमच्या कार्यकर्ते शिकू लागल्या की दोघीकडे बघायचं आणि लक्ष द्यायचं, आणि म्हणलं की आपण हे केलंच पाहिजे तरच आपलं काहीतरी हे होणार आहे. म्हणून मग मी सुरुवात केली घरी. मग माझ्यामध्ये आत्मविश्वास झाला की आता मी स्वतः लिहिलाले वाचलाले म्हणून. आणि माझ्या कार्यकर्ते आणि आम्रपाली मॅडम एवढ्या मला खूपच मदत करतात आणि लय ह्याच्यातून शिकवतात की असं नाही, असं केल्यानं असं होतंय म्हणून. सगळं काही कार्यकर्ते तर आमच्या एवढे हे आहेत की खरंच त्यांचे उपकार कधी माझे फिटणार नाही, आणि त्यांच्यामुळेच मी ह्याच्यामध्ये आहे. मंगलताई कांबळे मॅडम ते रजेवर होत्या आणि मी घाईत उलटे सुलटे कार्ड लावलेले होते, कॅलेंडर लावायचं होतं तिथं. की मग मला वाचता लिहिताच येत नव्हतं म्हणून मी खाल्लं वरलं खाली असं कुठेही लावलेलं होतं. पण ज्यावेळेस प्रगत संस्थेच्या मॅडम आल्या, आम्रपाली मॅडम, त्यांनी म्हणले असं का हो, हे कसं लावलं खाल्लीवर. मग मला दुःख वाटलं, मी रडल्यावर मग असं कसं तरी सुलालं मला. की मग ज्यावेळेस मॅडमने मला रागवले त्याचं दुःख वाटलं नाही की आपण काहीतरी शिकलंच पाहिजे. मॅडम जे शिकवतात, कार्यकर्ते मंगलताई शिकवतात, त्याच्याकडे मी लक्ष दिले. त्यांनी मग आकार, रंग ओळखणे, मचा काय शब्द होत्या, मामा, मामी, मकेचं कणेस, मासा, मगर, असे बरेच शब्द त्यांनी शिकवल्यावर मग मी म्हणलं आपण बी या दोघीकडे लक्ष दिले मी की आपण पण शिकलंच पाहिजे. म्हणून मी माझ्या काढायला शिकले. परत धोटेकरणामध्ये स्वतःच करू लागले. मग सारखं लक्ष देऊन मी सुरुवात केली की वाक्याकडे गेले. वाक्यातून मग वाचायला पण सुरुवात केली आणि लिहायला पण हळूहळू सुरुवात केली. नमस्कार, माझं नाव आम्रपाली किशोर सोनवणे. मी प्रगत शिक्षण संस्थेमध्ये 3 वर्षापासून काम करते. ज्यावेळेस पुसणी अंगणवाडी क्रमांक ही माझ्याकडे आली त्यावेळेस अशी स्थिती होती की मदतनीसताई आणि सेविकाताई दोन्ही शिकवत होत्या मुलांना. गाणी गोष्ट हे सर्व चालू होतं त्याचं नियमित. परंतु ज्यावेळेस सेविकाताई अंगणवाडीत नसायच्या, मीटिंगला वगैरे जायच्या, त्यावेळेस काय व्हायचं, मदतनीसताई उपक्रम घ्यायच्या सांगितलेले, परंतु त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं हे मला माहित नव्हतं. त्यांनी कॅलेंडर लावताना काय करायचे, वार वेगळाच असायचा, तारीख वेगळी, म्हणजे जे त्यांना हातात येईल आणि तिथं लावून टाकलेलं असायचं त्यांनी. असं मी विचारलं, मॅडम असं का होतंय तुमच्याकडून, म्हणजे तुम्ही तारीख वेगळी लावला, असा वार वेगळा लावला, असं का होईल. त्यांनी म्हटलं की मॅडम मला लिहिता वाचता येत नाही. म्हणलं शिक्षण तर तुम्ही 7वी सांगितलेलं आहे, लिहिता वाचता कसं काय येत नाही. त्याने म्हणलं मॅडम मी शाळेत गेले, शाळेत नाव होतं परंतु मी शाळेत कधी गेलेच नाही, शेतात कामाला जायचे, त्यामुळं फक्त 10वी पर्यंत 7वी पर्यंत माझ्याकडे TC आहे
आणि मला अभ्यासातलं काहीच येत नाही. म्हणलं ठीक आहे, आपण काय करूया, आता मुलांसोबत आपण जे शिकवतोय त्याच्यासोबत तुम्हीही थोडासा प्रयत्न करा. जो अंक शिकवताय, जो अक्षर शिकवताय मुलांना, ज्यावेळेस सेविकाताई शिकवतील त्याच वेळेस तुम्ही स्वतः एक मुलं आहेत ह्या दृष्टीनं त्यांच्यासोबत बसा. काय होते ते आपण थोडं थोडं बघूया. असं त्यांनी थोडं बसायचा प्रयत्न चालू केला. बस मुलांसोबत एक एक अंक, एक अक्षर, रंग, आकार ह्या गोष्टी ज्या आहेत प्राथमिक स्वरूपाच्या ह्या त्यांनी अनुभवायला सुरुवात केली. तिथून मग त्यांना ते जेव्हा अंक अक्षर ओळख झाली चांगल्या प्रकारे, मग त्यांना म्हणलं इथून पुढे आपण थोडंसं जोडाक्षर बघूया. त्यांना एक म्हणजे उजळणी म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बाराखडी वगैरे जोडाक्षर सगळे आहेत. मग ते पुस्तक त्यांनी स्वतः आणलं, त्याच्यात ते जोडाक्षरी चालू केले लिहायला. तिथून जोडाक्षरापासून 3 अक्षरी शब्द हे थोडं थोडं होत गेल्यानंतर मग त्यांनी तिथून पुढे मग म्हणले मॅडम इतकं झालं, याच्या पुढे मी काय करू. मग त्यांना अक्षरशः मग 2 लाईनची एक वही घ्या म्हटलं आणि दररोज जे तुम्ही करताय अंगणवाडीमध्ये ते अनुभव प्रत्यक्ष त्याच्यामध्ये लिहा. मग त्यांनी दररोज अंगणवाडीत आल्यापासून साफसफाई करण्यापासून जाण्यापर्यंत काय करतात हे सर्व काही त्यांनी त्या वहीमध्ये दररोज संध्याकाळी लिहायच्या. आणि मी ज्यावेळेस पुढच्या व्हिजिटला येईल त्यावेळेस मला ते दाखवायच्या. आतापर्यंत बघा मॅडम हे लिहिलेलं आहे. मग त्याच्यात वेलांटी उकार थोड्याशा चुका व्हायच्या, पण हळूहळू नियमित त्यांनी केल्यामुळं खूप सुधारणा झाली. आणि त्यांची सुधारणा होत गेल्यामुळे आता अक्षरशः अंगणवाडीमध्ये असा बदल दिसून येत आहे की अंगणवाडीतले जे रेकॉर्ड आहेत जे सेविकाताई करतात त्या रेकॉर्ड करण्यासही त्यांनी मदत करतात. परत गावातल्या ज्या नावाच्या लिस्ट असतात ते स्वतः जाऊन करून आणतात. आणि कुठलंही लिहायचं काम असलं की सेविकाताईंना ते अगोदर सांगतात की ताई तुम्ही करू नका, मला करू द्या. म्हणजे त्यांचा हा प्रवास खूप छान आहे आणि हा बदल मदतनीसताईमध्ये झालेला ते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. लेखन वाचनाबरोबरच मग आपण वाचूया प्रगत शिक्षण संस्थेमध्ये जे पुस्तकं आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये 1ली 2रीला जे वापरले जातात त्या पुस्तकांचा वापर मी ताईंसाठी करायचं ठरवलं. मग मी आमचे प्रकल्प अधिकारी घोरपडे सर यांच्याकडून 3 पुस्तकं घेतले, भाग 1, 2, 3 आणि ते पुस्तकं मदतनीसताईला दिले. आणि त्या पुस्तकातील टप्प्याटप्प्याने जे घटक आहेत ते सोडवून घेतले आणि त्या पुस्तकांचा खूप सुंदर वापर ताईंनी केला आहे. आणि त्यामुळे त्यांना लिहायला वाचायला कुठल्याही प्रकारची आता अडचण येत नाही. नमस्ते सर, माझं नाव मंगल कांबळे, पुसणे अंगणवाडी कार्यकर्ती 1 नंबर आहे. तर सर प्रगत संस्था आल्यापासून सुरुवातीला आल्यावर असं वाटत होतं काय प्रशिक्षण काय 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 असं वाटत होतं, पण नंतर अक्षरशः पाहिलं त्यावेळेला एवढी उत्सुकता आली. माझं ऑपरेशन झालं होतं, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तरी सुद्धा मी घरी थांबले नाही. माझ्या मदतनीसला तर आडवी सुद्धा रे घेत नव्हती. काय जर रजिस्टर सांगितलं तर ताई काय करू म्हणल्याच्यानंतर सर मी काय केले माहिती आहे, सारखा एकावर खून करून ठेवते तसं म्हणून काय खुणा करून ठेवले. नंतर आपल्या मॅडम आल्या प्रगत संस्थेच्या सोनवणे मॅडम, त्यांनी सगळ्या मुलांना दाखवलेल्या असं म्हणजे धूमपट पाठीवर असं. मग ताई तुम्ही एवढे हे करतात, मुलं माझ्यापेक्षा जास्त शिकलेले तेवढे छोटे असून तर माझी बी इच्छा आहे की शिकायची, तर तुम्ही आणि मला पण थोडं सांगा. मॅडम पण सांगतात आल्यावर असं म्हणल्याच्यानंतर अगं सारिका सोपं आहे, शिकल्यावर तू लक्ष दे, बरोबर मी तुला मदत करते. मॅडम पण आल्यावर तुला सांगतात तू रोजच्या रोज काय कर, एक उजळणीचं पुस्तक घे, त्याच्यावर ग ग ग असतंय ते सगळं आधी 1ली बाराखडी पाठ कर, नंतर 2री बाराखडी पाठ कर. असं केल्यानंतर तिने एवढी छान म्हणजे मॅडम आल्यावर तर एवढं खुश व्हायची. मॅडम आल्या मी एवढं शाळेत नाव टाकलं माझं तेवढंच पण तयार होती. त्यांच्याबरोबर वडिलांबरोबर असं खंदायचं जाऊन खड्डे बिड्डे मग ते काम करायचं, तेव्हा खायचं, मग शाळेत कधी जायचं. आम्ही 4-5 भावंड होतो, फक्त मोठा भाऊ एक शिकत होता, आम्हाला काही शिकायचा चान्सच नव्हता. मग असं म्हणलं जाऊ द्या सारखा मी आहे मी शिकवत, तरी तिला माझा विश्वास होता. ज्या वेळेला सोनवणे मॅडम आल्या त्यावेळेला तिला एवढा विश्वास वाटला की मी नक्की शिकत. मग तिनं स्वतःनी वही आणलं, एक पुस्तक आणली, नंतर इथले काय अक्षर इथलेच बघून घेऊन चालली. आता एवढं छान सर लिहिते तिनं आणि त्यातल्या त्यात प्रगत संस्थेची एवढी तिला मदत मिळाली. माझ्यानं होत आहे तेवढं सर मी पण तिला शिकवले सांगितले. आता तिनं छान लिहिते. नंतर तुम्हाला बिल सुद्धा तिनंच करते सर. आता मला म्हणते राहू द्या तुमचं ऑपरेशन झालं मी बिल करते, राहू द्या मी हाजरी भरते, राहू द्या वजन उंची घेते, सगळं स्वतःहून सर करते. तिला एवढं उत्सुक वाटतंय की मी ताईपेक्षा जास्त शिकले, एवढं तिला एवढी हाऊस वाटते की असं वाटतं की प्रगत संस्थेनं मला केवढा मोठी शिदुरी दिली, जन्मभर मला ही शिदुरी संपणार नाही. मी किती जरी खाल्ली तरी माझी शिदुरी जशाला तशीच राहणार आहे. नमस्ते सर, मी एवढं बोलून संपवते.
ही कहाणी आहे जिद्दीची, शिक्षणावरच्या प्रेमाची आणि प्रगत शिक्षण संस्थेच्या एका सुंदर प्रयत्नाची, ज्याने एका आयुष्याला नवा उजाळा दिला. त्या आज फक्त मदतनीस नाहीत, त्या आता शिक्षणाचा एक भाग झाल्या आहेत. त्या आता फक्त अंगणवाडीतील मुलांच्याच नव्हे तर स्वतःच्याही भविष्याचं रजिस्टर भरत आहेत. होय, मी लिहू शकते आणि वाचू शकते.